तारुण्यात तुमचे अकाली केस पांढरे होत आहेत का? काय होतं, बऱ्याच वेळेस आपल्याला जर मेहंदी वगैरे लावायची असली तर त्यामध्ये सुद्धा केमिकल्स असतात. मग अशा वेळेस आपलं एजसुद्धा नसतं आणि केमिकल वापरणं हे आपल्या केसांसाठी सुद्धा धोकादायक होतं. मग अशा वेळेस घरच्या घरीच उपाय करून मी एकदम सोपा डाय आणि फक्त 2 ते 3 वस्तू वापरून घरच्या घरी आपण कसा बनवायचा, त्याचे काही साईड इफेक्ट पण नाही आहेत आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. म्हणजे मी तुम्हाला दाखवते व्हाईट केस कसे झालेले आहेत, पण मी अगदी थोड्या पोर्शनला तुम्हाला हे लावून दाखवलं आहे आणि आफ्टर रिझल्ट तुम्ही इकडे बघू शकता की जिथे मी लावलं होतं तिथले केस अगदी ब्लॅक झाले. मी हा उपाय करत असताना छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या, त्यासुद्धा तुम्हाला फॉलो करायच्या, तरच तुम्हाला जे आहे 100% रिझल्ट मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला मग कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आपल्याला काय करायचं आहे, इकडे कांद्याचा पाचोळा घ्यायचा आहे. बऱ्याचदा काय होतं की कांदा आपण अशा पद्धतीने एकदाच साठवून ठेवत असतो आणि ज्या बास्केटमध्ये आपण कांदा ठेवलेला असतो त्या बास्केटमध्ये कांद्याचा पाचोळा हा भरपूर साठलेला असतो. मग अशा वेळेस हा आपण फेकूनच देतो नाही का? मग त्याचा वापर आपण नक्की करू शकतो. तो कशासाठी? तर याच हॅकसाठी. तुमच्या बास्केटमध्ये जास्त पाचोळा नसेल तर सेम पद्धतीने मी ज्या पद्धतीने करते तसं करू शकता. प्रत्येक कांद्यावरचा पाचोळा तुम्ही इकडे काढून घेऊ शकता आणि बघता बघता इकडे बघा खूप सारा पाचोळा निघालेला आहे. आता एवढ्या पाचोळ्यासाठी आपल्याला साधारणतः इकडे दुसरे इन्ग्रेडियंट त्याच हिशोबानं घ्यायचं आहे आणि ते सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे बदाम. इकडे आपल्याला 8 ते 10 बदाम लागणार आहे आणि हे व्यवस्थितरित्या आपल्याला काय करायचं आहे, एकदम लोखंडाच्या कढई म्हणा किंवा तवा म्हणा, तो एकदम कडकडीत असा गरम करायचा आहे. शक्यतो लोखंडाचंच घ्या, नसेल तर मग ठीक आहे दुसरं घेतलं तरी चालेल. आणि आता ही फक्त 2 वस्तू आपल्याला इतपत शिजवायच्या आहे किंवा इतपत करपवायच्यात की ह्या अगदी पूर्ण काळ्या झाल्या पाहिजे. यामध्ये काय होईल की बदामाचं जे काही आपण घातलेत ते जसं जसं आपण भाजणार किंवा नंतर आपण पुढची प्रोसेस करणार त्यामधनं ऑइल रिलीज व्हायला सुरुवात होईल. ते आपल्या केसांना मॉइश्चराईज करणार आहे आणि खूप छान रिझल्ट तुम्हाला इकडे मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्की करा. आता हे करत असताना छोट्या टिप्स तुम्हाला फॉलो करायच्यात. तुम्ही म्हणाल की खरंच याचा 100% रिझल्ट मिळेल का एकाच वॉशमध्ये? तर मी म्हणेल नाही. तुम्ही नेहमी जर केलं तर नक्की याचा रिझल्ट मिळेल. स्मॉल पोर्शनचे जर तुमचे केस व्हाईट असतील तर हे डाय तुम्ही नक्की करा, असंच मी रेकमेंड करेल. तुमचे केस अगदी उतार वयात व्हाईट झाले असेल तर तुम्हाला यामधनं काहीच रिझल्ट मिळणार नाही, कारण उतार वयात होतं म्हणजे हे अकाली नसतं आहे, हे वयानुसार होतच असतं. तारुण्यात असेल तर तारुण्याचे केस जे आहे ते नक्की याने जे आहे होतील म्हणजे होतील. फक्त एकाच वॉशने नाही होणार किंवा एकदाच वापरल्याने नाही होणार. तर तुम्हाला हे जे आहे अगदी यामध्ये कोणतेही साईड इफेक्ट नाही आहे. त्यामुळे तुम्हाला हप्त्यातून हे जर जमलं तर 2दा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला 15 दिवसातच याचा रिझल्ट मिळेल. 1 वॉशमध्ये भेटणार नाही, याची जे आहे नक्की टीप लक्षात घ्यायची आहे. बघा मी बऱ्यापैकी आता हा करपवलेला आहे. अगदी बदामसुद्धा जो आहे करपून जातो, पूर्ण एक काळपट लेअर बदामाची जी वरची असते ती होऊन जाते. तसाच आपल्याला करायचं आहे. अगदी हाय फ्लेमवरती मी हे केलेलं आहे आणि कांदा आणि बदाम दोन्हीही झाल्यानंतर हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे, पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत. एक गोष्ट नक्की लक्षात घ्या, जेव्हाही तुम्ही हा डाय करत आहात तेव्हा तुमच्या केसांना तेल नसावं किंवा तुम्ही काही वापरलेलं नसावं. अगदी कोरडे तुमचे केस असावे. म्हणजेच काय, जर तुम्ही आधी केस वॉश करून नंतर हे डाय वापरलं अतिउत्तम, नंतर तुम्ही शॅम्पूने केस हे धुवू शकता. यामध्ये अजून आपल्याला काही वस्तू घालायच्या आहेत. आता बघा हे बऱ्यापैकी थंड झालं आहे. मी इकडे घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं. काळपट बघू शकता तुम्ही किती मी केलेलं आहे. जोपर्यंत त्यामध्ये अगदी धूर निघायला लागत नाही तोपर्यंत आपल्याला हे करायचं आहे. सो आता आपल्याला मी यामध्ये तुम्हाला सांगितलं स्टार्टिंगला की 8 ते 10 बदाम घालायचे, पण अगदी माझ्याकडे थोडेच बाकी होते म्हणून मी आता इथे थोडासा कोळसा घालते आहे. लक्षात घ्या कोळसाचं प्रमाण जास्त नाही झालं पाहिजे. अगदी थोडासा कोळसा तुम्हाला इकडे घालायचा आहे. नसेल ऑप्शनल आहे, कोळसा नाही घातला तरीही चालणार आहे. इकडे मिक्सरच्या भांड्यात जे आहे आपण हे पूर्ण याची पावडर तयार करून घेतली आहे. पाणी वगैरे आपल्याला यामध्ये काहीच घालायचं नाही आहे. आता बघा इथे ही जी स्टेप मी तुम्हाला सांगते आहे ही टोटली ऑप्शनल आहे, अगदी तुमच्यावरती आहे. तुम्ही अशा पद्धतीने बघा एक तर गाळणीने ती गाळून घेऊ शकता. म्हणजे जर फाईन पावडर झालीच नसेल तर मग वरचं जे काही
पीसेस राहिले असतील टर्फलचे वगैरे किंवा बदामाचे ते इथेच वरती राहील. सो नाही केलं तरीही चालेल. चांगलं मिक्सर असेल एकदम फाईन पावडर झाली असेल तर ही स्टेप तुम्ही अवॉइड करू शकता. सो अशा पद्धतीने आपल्याला याची एकदम फाईन पावडर काढून घ्यायची आहे. पुन्हा एकदा सांगते, हा डाय जो आहे यंग जनरेशनसाठीच मी बनवलेला आहे कारण त्यांचे भरपूर असे क्वेश्चन आले होते. पण यासोबतच तुम्हाला मी जे हेअर ऑइल्स शेअर केले आहेत ते सगळं काही तुम्हाला जे आहे फॉलो करायचं आहे. डाएटसुद्धा फॉलो करायचं आहे. तुम्ही एक्स्ट्रानं कितीही ॲप्लिकेशन केलं काहीच होणार नाही. तुमचं लाईफस्टाईलसुद्धा तसंच असायला हवं. सो आता मी हे व्यवस्थितरित्या बघा यामध्ये टाकून आपल्याला असंच अगदी मोठी गाळणी घेतली तरी चालेल तुम्ही थोडीशी, पण आपल्याला असं करावं लागेल कारण यामध्ये आपण बदाम घातल्यामुळे याच्यामध्ये थोडासा ओलसरपणा येतो. सो म्हणून आपल्याला हे अशा पद्धतीने करायचं आहे. सो तुम्ही बघू शकता मी इकडे व्यवस्थितरित्या हे करते आहे. यामध्ये काय होईल, जे आपण बदाम घातले जेव्हा आपण हे मिक्सरला घालतो तर बदामाचं तेल जे आहे यामध्ये सुटायला लागेल आणि ते अगदी छान मॉइश्चर क्रिएट करेल आणि एक आपल्या पावडरला मस्त असं एक ओलसर टेक्स्चरसुद्धा मिळेल. सो मी इकडे बघितलं की बऱ्यापैकी याच्यामध्ये काहीच नाही आहे. सो मी बाकीचं उरलेलं सुद्धा त्यामध्ये टाकलेलं आहे आणि काहीच वेस्ट घातलेलं नाही आहे. एकदम फाईन पावडर निघालेली होती. सो ही एका माणसासाठी अगदी योग्य आहे. जर तुमचे केस पूर्णच पांढरे झाले असतील मग अशा वेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टीचं प्रमाण हे वाढवावं लागणार आहे. सो यामध्ये आता अजून आपल्याला काही बेसिक गोष्टी घालाव्या लागतील. ही पावडर तुम्ही ॲज इट इज एका एअरटाईट कंटेनरमध्ये बनवून ठेवू शकता. ॲज अ हेअर डाय पावडर म्हणून त्यावरती लेबल लावून ठेवू शकता. जेव्हाही तुम्हाला वापरायचं त्यामध्ये ज्या बाकीच्या आता वस्तू आपण घालणार आहोत त्या करून आपल्याला याची एक पेस्ट बनवून ती आपल्या केसांना लावायची आहे. आता बऱ्याचदा काय होतं, यामध्ये जर कोळशाचं प्रमाण जास्त झालं तर मग यामध्ये जे आहे जेही तुम्ही पाणी टाकता ते लगेच तो कोळसा ॲब्झॉर्ब करून घेतं आणि ही पेस्ट जी आहे ती व्यवस्थितरित्या बनत नाही. त्यामुळे त्या गोष्टीची नक्की काळजी घ्या. अगदी यामध्ये अर्धा चमचा तुम्हाला तूप घालायचं आहे. साजूक तूप घालायचं आहे, जास्त घालू नका. जेव्हाही तुम्ही साजूक तूप घालणार, जेव्हा हे अप्लाय करणार आहात तेव्हा तुम्हाला एक चिकटसरपणा आणि साजूक तुपाचा वास नक्की येईल. सो तो नंतर तुम्हाला शॅम्पूने धुवून टाकायचा आहे व्यवस्थितरित्या. अर्धा चमचा इकडे खोबऱ्याचं तेल घालायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे. बऱ्याचदा जेव्हा आपण ही डाय लावतो आपण यामध्ये तुपाचा वापर यासाठीच केलेला आहे की ही जी डाय आहे ती तुपाच्या याने आणि तेलाने आपल्या केसांना व्यवस्थितरित्या तिथेच केसांवरती राहते. कारण आपण एक घरगुती बनवत आहे, आपण मेहंदीचा वापर वगैरे काहीच केलेला नाही आहे. अगदी बेस्ट टू बेस्ट जो आहे ह्या हेअर डाय आपण बनवलेला आहे. आता मी व्यवस्थितरित्या हे मिक्स करते. थोड्या पाण्याचा वापर करून आपल्याला हे लावायचं आहे. सो तुम्ही बघू शकता ब्रशचा वापर करून किंवा हाताने डायरेक्टली तुम्ही हे लावू शकता. तुम्ही हातावरती घेणार तेव्हाच तुम्हाला कळेल. पण जसं की हेअर कलरचं असतं एकदम काळपट असा कलर असतो, तो काळपट कलर येण्यासाठी तुम्हाला हे नेहमी वापरावं लागेल. कारण कितीही नाही म्हटलं तरी आपण यामध्ये केमिकल्स टाकलेले नाही आहेत, त्यामुळे डोळ्यांना सुद्धा काहीच होणार नाही. बऱ्याचदा आपण काय मेहंदी लावल्यानंतर डोळ्याला फार जळजळ होते. सो त्यामुळे त्या पूर्णच गोष्टी यामध्ये काहीच होणार नाही. सो तुम्ही नक्की या पद्धतीने करा. आता बघा मी फक्त स्मॉल पोर्शनला हे लावून दाखवती आहे आणि हे अशा पद्धतीने तुम्हाला लावायचं आहे थोडासा पेस्ट करून आणि खूप बेस्ट रिझल्ट मिळतो. लावल्यानंतर तुम्हाला हे 30 मिनिट ते 1 घंटा तसंच ठेवायचं आहे आणि नंतर तुम्हाला हेअर वॉश करून घ्यायचे आहेत. शॅम्पूने हेअर वॉश करा कारण आपण यामध्ये तुपाचा वापर केला आहे. सो तूप व्यवस्थित निघालं पाहिजे, त्यामुळे शॅम्पूचा वापर करा. बेस्ट टू बेस्ट रेमेडी आहे, बेस्ट हेअर डाय आहे. आतापर्यंत तुमच्यासोबत हे कोणी शेअर केलं नसेल. सो नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. सो तुम्ही इकडे बघू शकता फक्त मी वरची लेअर केली आहे, आतली लेअर केली नाही आहे, फक्त वरवरचं तुम्हाला दाखवण्यासाठी. इकडे 30 मिनिटानंतर हेअर वॉश केल्यानंतर वरची लेअर तुम्ही बघू शकता काळपट झालेली आहे. अति काळपट मी म्हणणार नाही, पण याने नक्की होतं. 2 ते 3 वेळेस केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट मिळेल. बाजूची साईड बघू शकता व्हाईट कलर आहे, पण इकडची साईड अगदी काळपट झाली आहे. नक्की या पद्धतीने करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार मंडळी आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.